मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण निफ्टीमध्ये आजचे ॲनालिसिस करू आणि उद्याचा प्लॅनसुद्धा करणार आहोत. मित्रांनो बघा, 2-3 दिवसापासून निफ्टी जवळपास वरच्या साईडला क्लोज होत आहे आणि तर तुम्ही जर बघाल तर एक डब्ल्यू पॅटर्न सारखं तयार झालं आहे, म्हणजे इथं डबल बॉटम तयार झाला आहे खालच्या साईडला एक. तर मित्रांनो, आपण याच्यावर बघूया, कमी जवळपास 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये बघूया. हे बघा मित्रांनो, वरच्या साईडनं एक चांगली ट्रेंड लाईन येते, जवळपास 1, 2 आणि 3 म्हणजे 3 वेळा त्या ट्रेंड लाईनला टच केलं आहे आणि आता ब्रेकआउट देते. तर मी दुपारी एक व्हिडिओ टाकला होता मित्रांनो, जेव्हा हा ब्रेकआउट होत होता. तुम्हाला मी सांगितलं होतं, या इथून जेव्हा ब्रेकआउट होईल ना, तेव्हा ह्या ब्रेकआउटमध्ये लगेच एंट्री घेऊ नका. तर बघा मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल का ब्रेकआउट झालं आणि लगेच मार्केटवर गेलं. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो, काल पण सांगते, आज दुपारी पण सांगत होतो, आज पण सांगतो. हे बघा मित्रांनो, जिथं जेवढ्या लोकांनी इथं एंट्री घेतलेली त्यांचे स्टॉप लॉस आहे खाली, तर मार्केट उद्या 100% यांचे स्टॉप लॉस उडवणार आहे. ही लेवल मार्केट उद्या 100% तुम्हाला दाखवणार आहे आणि मार्केट सर्वांचे स्टॉप लॉस उडवणार आहे. इथून होऊ शकतं उद्या डायरेक्ट गॅप डाऊन सुद्धा होऊ शकतं आणि यांचे स्टॉप लॉस खाऊन मार्केटवर जाऊ शकतं. हे बघा मित्रांनो, एवढा चांगला जर प्राइस ॲक्शन झाला ना, तर तुम्हाला बिग प्लेयर त्यांच्यासोबत कधीच पैसे बनवू देणार नाही. मार्केटला वर जरी जायचं असेल ना, तर मार्केट ही तुमची सर्वांची स्टॉप लॉस सोडून मग मार्केटवर जाणार आहे इथून. आणि जर मार्केटला खाली यायचं असेल ना, तर मित्रांनो, एक पिक्चर परफेक्ट प्राइस ॲक्शननुसार बरेचशी लिक्विडिटी मार्केटला भेटलेली आहे आता सध्या. आणि जर मार्केटला इथून खाली जायचं आहे ना, तर मार्केट गॅप डाऊन होईल इथं जवळपास आणि सर्वांचे स्टॉप लॉस उडेल आणि इथं सरासर मार्केट खाली जाणार आहे. कारण की इथं खूप जास्त लिक्विडिटी आहे सध्याला, कारण की इथं इतका चांगला प्राइस ॲक्शन आहे. हे बघा, हा जो रेजिस्टन्स आहे तो एक ब्रेक झालेला आहे आणि वरून जी ट्रेंड लाईन आहे ती सुद्धा ब्रेक झाली, म्हणजे इथं खूप जास्त बायर ॲक्टिव्ह आहे सध्याला. आणि तुम्हाला माहीतच असेल, मोठे प्लेयर आहे, कधीच तुम्हाला त्यांच्यासोबत पैसा बनवू देणार नाही. तर बघा मित्रांनो, उद्यासाठी काय होईल. हे बघा मित्रांनो, उद्या समजा मार्केट कुठं पण ओपन हो, इथं ओपन हो, वर ओपन हो, कुठं पण हो, मार्केट ही लिक्विडिटी घ्यायला 100% येणार आहे. तर मार्केट जेव्हा ही खालची लिक्विडिटी घ्यायला येईल, तर तेव्हा इथं 2 सिनारिओ होऊ शकतात. हे बघा मित्रांनो, एक मिनटं. हे बघा मित्रांनो, समजा मार्केट इथं ओपन झालं कुठंतरी, मार्केट ही खालची लिक्विडिटी घ्यायला येणार आणि खालची लिक्विडिटी घेतली इथली, तर मग इथून मार्केट परत वर जाऊ शकतं. आणि नाहीतर एक असं होऊ शकतं, डायरेक्ट मार्केट ह्या इथं ओपन होणार आणि इथं ओपन झाल्यावर थोडं प्राइस ॲक्शन करून खाली येणार आणि इथं पॅनिक सिच्युएशन तयार होणार मग, आणि पॅनिकमध्ये मार्केट खूप खाली सुद्धा जाऊ शकतं. मग हे 2 सिनारिओ चला बँक निफ्टीमध्ये बघूया. हे बघा मित्रांनो, निफ्टी मी तुम्हाला सांगितलं, निफ्टी जवळपास त्याच्या हायपासून 5 ते 6% खाली, आणि जर बँक निफ्टी बघितलं तर फक्त 1% सुद्धा नाही, त्याचा जो लाईफ टाईम आहे त्याच्यापेक्षून फक्त 1 ते 1.5% निफ्टी आहे खाली, या बँक निफ्टी हा खाली. तर हे का बरं आहे? कारण की हा रिलायन्स स्टॉक आहे. बघा एक मिनटं, हे बघा तुम्हाला दाखवतोय मी. हे बघा मित्रांनो, निफ्टीला 5 ते 5.5% खाली राहण्याचं सगळ्यात मोठं कारण हा रिलायन्स आहे. कारण की रिलायन्स जवळपास 14% खाली आहे आणि निफ्टीमध्ये जवळपास 10% हा रिलायन्सचा आहे. त्यामुळे निफ्टी त्याच्या हायपासून जवळपास, हे बघा, त्याच्या हायपासून जवळपास 4 ते 4.5% खाली आहे आणि बँक निफ्टी हा जवळपास लाईफ टाईम हायजवळ आहे. तर मित्रांनो, आपण बँक निफ्टीचं बोलत होतो. तर बघा बँक निफ्टीमध्ये यामध्ये सुद्धा 2 दिवसापासून लगातार चांगली जवळपास 3-3.5%चे अप मुवमेंट आलेली आहे. आता थोडा प्रॉफिट बुकिंगसुद्धा येऊ शकते आणि एकदम चांगल्या जागेवर आता सध्या बँक निफ्टी आहे. हे बघा मित्रांनो, बँक निफ्टी सध्या वरून एक बँक निफ्टीला सुद्धा ट्रेंड लाईन येते आणि बँक निफ्टीने ही ट्रेंड लाईन ब्रेक केलेली नाही अजून, म्हणजे इथून हा रेजिस्टन्सचं काम करू शकते ट्रेंड लाईन. आणि जर वर बघितलं तुम्ही, इथं एक 60,000चा सायकोलॉजिकल लेवलसुद्धा आहे, म्हणजे सध्या बँक निफ्टीला हे चांगला हर्डल आहे वरच्या साईडनं. इथून मार्केट काही पुलबॅकसुद्धा देऊ शकतो खालच्या साईडला किंवा रिव्हर्सलसुद्धा देऊ शकतो. इथून जवळपास मार्केटला खाली बघितलं तर जास्त जणांचे स्टॉप लॉस कुठं असतील तुम्हाला काय वाटतं? हे बघा, ही जी लेवल आहे
इथं बऱ्याचशा जणांनी प्राइस ॲक्शननुसार वरच्या साईडला एंट्री घेतली असेल, त्यांचे स्टॉप लॉस ह्या लेवलला आहे खाली. तर मार्केट होऊ शकतं इथून जर ओपन झालं तर वर एक चांगली सायकोलॉजिकल लेवल आहे, त्यामुळं मार्केट इथं खाली येऊ शकतं आणि मग यांची लिक्विडिटी घेऊन मार्केट मग वर जाऊ शकतं. तर मित्रांनो बघा, उद्यासाठी लेवल आहे बँक निफ्टीचे 59,600. मित्रांनो हे जे लेवल आहे तुमच्या बाईंगसाठी नाही. मी तुम्हाला कोणत्याही लेवल असे इथं बाय करा आणि इथं सेल करा असं सांगत नाही. फक्त हा माझा एक व्ह्यू आहे का इथं तुम्ही बाय करणं टाळा ह्या लेवलला, आणि ह्या लेवलला तुम्ही सेल करणं टाळा. कारण की इथून मार्केट वर जाऊ शकतं, कारण की इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस आहे. आणि पॅनिक लेवलसाठी एवढं चांगली लेवलसुद्धा नाही. तसं निफ्टीमध्ये जर बघितलं ना 15 मिनटामध्ये बघा, इथे एक पिक्चर परफेक्ट प्राइस ॲक्शन आहे, त्यामुळे इथे एक पॅनिक लेवलसुद्धा आहे, पण बँक निफ्टीमध्ये नाही. तर हीच ॲनालिसिस होती मित्रांनो. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.